ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वति नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। अभ्यास 47वा आपण पाहत आहोत. प्रथम पद प्रधान असेल त्याला अव्ययभावी समास असं म्हणतात. उभयपद प्रधान असेल त्याला द्वंद्व समास असं म्हणतात. अन्य पद प्रधान असेल त्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. आणि ज्या ठिकाणी उत्तर पद किंवा द्वितीय पद उत्तर पद प्रधान असेल त्याला तत्पुरुष समास असं म्हणतात. मग तत्पुरुष समास म्हटल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्या डोक्यात यायला पाहिजे की उत्तर पद प्रधान. उत्तर पद प्रधान त्याला तत्पुरुष असं म्हणतात. बाकी सगळे नियम सारखेच लागतात. मधली पहिली जी विभक्ती असते शब्दाची त्याचा लोप होत असतो. हे सगळ्या गोष्टी आहेत तशाच आहेत. मग तत्पुरुषामध्ये उत्तर पद प्रधान असतं. मग या तत्पुरुषामध्ये काही विभक्तींमुळे त्याला वेगवेगळी नावं येतात. समजा जर समासामध्ये द्वितीया विभक्ती आपल्याला दिसली तर त्याला आपण द्वितीया तत्पुरुष समास असं म्हणतो. समास जर समासामध्ये तृतीया विभक्ती होत असेल तर आपण त्याला तृतीया तत्पुरुष समास असं म्हणतो. म्हणजे समासामधील विभक्तीमुळे त्या त्या समासाला वेगवेगळं नाव येतं. मग तसं हे सप्तमी पर्यंत चालतं. मग सप्तमी तत्पुरुष समास सुद्धा आहे. सप्तमी तत्पुरुष समास एवढंच आहे याच्यामध्ये. मग आता द्वितीया कुठे होते, तृतीया कुठे होते, चतुर्थी कुठे होते, हा सगळा विचार आपल्याला करायचा आहे. प्रत्येक द्वितीया तत्पुरुष समासाचं सूत्र आहे. तृतीया तत्पुरुष समासाचं सूत्र आहे. असं सप्तमी सातही तत्पुरुषांचं काय तत्पुरुषांचे सूत्र आहेत वेगवेगळे. मग त्या सूत्रातलेच काही काही जे महत्वाचे शब्द जे सारखे येतात त्यांच्याविषयी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग आता आपण उत्तर पद प्रधान असतो आणि द्वितीयापासून सप्तमीपर्यंत समास विभक्त्या समासामध्ये होतात. एवढं आपण लक्षात ठेवून आपण आता पुढे जाऊया. मग द्वितीया तत्पुरुष समास कुठे कुठे होतो. द्वितीया तर त्याचं एक सूत्र आहे. श्रितातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैहि. श्रितातीत गतित श्रितातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैहि एवढे सगळे शब्द आल्यानंतर समास होत असतो. त्यांनी आपल्याला 2-3 शब्द दिलेले आहेत तेवढे आपण बघूया. ज्यावेळी उत्तर पदामध्ये श्रित उत्तर पदामध्ये काय श्रित असेल त्यावेळी द्वितीया तत्पुरुष समास होणार आहे. श्रित या शब्दाचा अर्थ होतो आश्रय असलेला. आश्रित श्रित आश्रित सारखे शब्द. श्रित म्हणजे आश्रित असलेला. आश्रय
आश्रय घेतलेला किंवा आश्रय घेतलेला श्रित. बघा, मग आता मी एक समास लिहितो आधी किंवा आधी विग्रह लिहितो. आधी समास लिहितो. कृष्ण कृष्ण श्रित. समजा एखादा पुरुष आहे ज्यांनी कृष्णामध्ये आश्रय घेतलेला आहे. मग अशा पुरुषासाठी पुल्लिंगासाठी काय शब्द बनेल? कृष्णश्रित. मग श्रित शब्द आल्यामुळे कृष्णाची कोणती विभक्ती होईल? द्वितीया. आणि समास होईल कृष्णश्रित. कृष्णम श्रित, म्हणजे कृष्णामध्ये आश्रय घेतलेला व्यक्ती. पुन्हा एकदा लक्ष द्या. श्रित या शब्दाबरोबर द्वितीया तत्पुरुष समास होतो. द्वितीय विभक्ती होणार ज्यावेळी श्रित येणार. श्रित शब्दाचा अर्थ होतो आश्रय घेणे, रेफ्यूज, रिस्टोर, असे वेगवेगळे त्याचे अर्थ आहेत. मग आपण एक समस्त पद बघितलं कृष्णश्रित, ज्यात जो पुल्लिंग शब्द जसा कृष्णश्रित भक्त. मग भक्त या शब्दाचं विशेषण काय आहे? कृष्णश्रित. मग कृष्णश्रित हा समस्त पद आहे, समास झालेला आहे. मग त्याचा विग्रह करताना कसं होणार? श्रित बरोबर द्वितीया होते म्हणून कृष्ण शब्दाची झाली कृष्णम श्रित. आणि तत्पुरुष समास असल्यामुळे आश्रय याला महत्व आहे कृष्णापेक्षा. आश्रय घेतलेला आहे. जसं अव्ययभावी समासामध्ये पहिल्या पदाला महत्व होतं, जवळ, अभाव, असं इथे आश्रय शब्दाला महत्व आहे. आणि तो बनतो, ऐका हे महत्वाचं आहे, तो शब्द बनतो विशेषण. म्हणजे जवळजवळ सगळेच, पण त्यातल्या त्यात हा जो तत्पुरुष समास आहे त्याचा तिसरा नियम आपण पाहिले तर लिहून घेऊया, गरज नाहीये. पण समास झाल्यानंतर तो शब्द काय बनतो? विशेषण. विशेषण म्हणजे समस्त पद काय? समस्त पद विशेषण होत. आता कृष्णश्रित हे काय झालं? विशेषण झालं. बघा, एक वाक्य लिहूया. रामः कृष्णश्रितः अस्ति. राम कसा आहे? कृष्णामध्ये आश्रित झालेला आहे. मग मध्ये म्हटल्यानंतर सप्तमी यायला पाहिजे? नाही. आम्ही तुम्हाला सांगतोय श्रित आल्यानंतर द्वितीय विभक्ती होणार. आता आपण विशेषण होतं हे थोडंसं अजून चांगल्या प्रकारे समजून घेऊया. आता मी कृष्णश्रितपंथी एखादी मुलगी आहे जिने कृष्णामध्ये आश्रय घेतलेला आहे. मग मी काय म्हणणार? कृष्णश्रिता. आणि त्याचा समास विग्रह कसा होणार? विग्रह पदम बघा, कृष्णम श्रिता. कृष्णाचं लिंग आपण नाही बदलणार आहे, त्याचं बदलू शकत नाही आपण. पण हे विशेषण झाल्यामुळे श्रित मुलगा, श्रिता मुलगी. बघा, रमा, ओके, कृष्णा श्रिता रमा द्वारकाम गच्छति. कृष्णामध्ये आश्रित असणारी रमा द्वारकेस जाते. बघा, पुढे कसं होईल? आता हे झालं स्त्रीलिंग, ठीक आहे. आता राहिलं नपुंसकलिंग, कृष्णाश्रितम. मग समास कसा, विग्रह कसा होणार? कृष्णम श्रितम. 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 मग एतत् नगरम कृष्णश्रितम अस्ति. हे नगर काय आहे? कृष्णास आश्रित केलेलं आहे. कृष्णामध्ये आश्रय घेतलेलं हे नगर आहे. झालं. तिन्ही याच्यामध्ये आपल्याला सांगितले. कृष्णश्रित पुल्लिंग, कृष्णाश्रिता स्त्रीलिंग, कृष्णश्रितम नपुंसकलिंग.
आता याचा विस्तार बघा, भीती वाटेल तुम्हाला. मग आता हे सातही विभक्त्यांमध्ये चालणार का नाही चालणार? सांगा. तर चालेल ना. चालेल. चालेल ना. मग मी असं म्हणू शकतो का, मी कृष्णाश्रित असणाऱ्या संतोषसाठी संस्कृत शिकवतो. कृष्णाश्रित असणाऱ्या संतोषसाठी संस्कृत शिकवतो. मग आता काय होणार? कृष्णश्रिताय, कारण की संतोषाय म्हणजे सातही विभक्त्यांमध्ये हे चालतं. कृष्णाश्रिते रामे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली आहे, विशेषण झालं म्हणजे सातही विभक्त्यांमध्ये, तीनही वचनांमध्ये, तीनही लिंगांमध्ये ते चालणार आहे. हो किंवा नाही? हो. हा, त्याचा आता विस्तार करत नाही ते. आपल्याला सध्या एवढंच लक्षात घ्यायचंय, कारण की असे भरपूर शब्द येणार आहेत आपल्याला. ठीक आहे. मग आता हे द्वितीय हो. पण होणार, तृतीय पण होणार, चतुर्थी म्हणजे हा शब्द रामः रामो रामः रामम रामो रामन ह्याच्यासारखा चालणार. हा ओके. सीता सीते सीता हा सीताम सीते सीता हा सारखा चालणार. हा वनम वने वनानी वनम हम्म. वने वनानी सारखा चालणार. ठीक आहे. श्रित. ओके. हम्म. आता सगळ्या विभक्त्यांचं बघू शकत नाही आपण. बघू शकतो, मग त्याचा लयच विस्तार होईल. मग मुख्य आपलं कळायचं राहील बाजूला. चलो ठीक आहे. श्रित एक झाला. श्रित दुसरा सांगतात ते अतीत. अतीत शब्द आल्यानंतर द्वितीय तत्पुरुष समास होणार. अतीत म्हणजे पार झालेला, पार झालेला, किंवा अतीत गेलेला असं पण होतं. गेलेला, बियॉन्ड, बियॉन्ड पलीकडे असं पण होतं, च्या पलीकडे. बघा, दुःख, आता इथे लक्ष द्या, दुःख शब्द आहे आणि अतीत आहे. मग दुःख मधला अतीत मधला या दोघांचा मिळून काय होईल? दुःखातीत. आ होणार. हा. आणि आ या दोघांचा मिळून काय होईल? आ होणार. मग तो समस्त समासिक शब्द बनतो दुःखातीत. कळले का? हो. दुःख आणि अतीत हा झाला याच्यात दुसरा मुद्दा. दुःखातीत मग याचा समास कसा उघडणार आपण? दुःखम पण अतीत अति. दुःखातीत, म्हणजे जो दुःखाच्या पलीकडे गेलेला किंवा दुःखातून गेलेला, पार झालेला, असा त्याचा अर्थ होईल. अतीत म्हणजे थोडक्यात भूतकाळ, गेलेला, अति. पास्ट किंवा बियॉन्ड. दुःखम अतीत. मग आता याचं स्त्रीलिंग वर्जन कसं बनणार? हम्म. दुःखातीता. सर, दु- दुःखातीत की दुःखातीत? दुःखातीत, हा बरोबर. हम्म. मग आता इथं काय दुःखातीता होणार? स्त्रीलिंग. दुःखम अतीता. जी अतीत. अतीता. स्त्री दुःखाच्या पलीकडे गेलेली आहे, जिने दुःख पार केलेलं आहे, अशी दुःखातीता, जिने ओलांडलेलं आहे. ठीक आहे. आणि दुःखम अतीतम एक अतीत. न्यूट्रल जेंडर. दुःख दु- दुःखात दुःखातीतम. दुःखातीतम. ठीक आहे. असं तुम्ही काही आपण टाकू शकतो, जसं वनातीत, उदाहरण एक वेगळं म्हणून. वनातीतम म्हणजे ज्यांनी वन ओलांडलेला आहे, जो वनाच्या पलीकडे गेलेला आहे. नगरातीत, नगरातीत हे सगळं पुल्लिंगात घेऊया. वनातीत वनम अतीत, नगरातीत नगरम अतीत.
हो. देहातीत ग्रामातीत देहातीतः देहम अतीतः मोक्षातीत मोक्षम अतीतः सगळीकडे कुठला समास होणार आहे? द्वितीया तत्पुरुष समास. हो. इथपर्यंत क्लिअर? या. खातीता. बर का? सूत्र आहे श्रित हो. श्रितातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्नैः. श्रित अतीत पतित गत अत्यस्त प्राप्त आपन्न. 7 आहेत. यांनी आपल्याला 4 दिलेले आहेत. बघा तिसरं. तर हे पाठच करायला लागेल ना असं. आता जेवढे आपण बघतो हे 4 हे तर पाठ करा. हो. खरं तर सूत्र पाठ करून घेतलं पाहिजे पण नको, लय होतं ते मग. ओके. बघा तिसरं. तिसरं काय सांगतायत ते आपल्याला? प्राप्त. प्राप्त शब्द असल्यानंतर कोणता समास होणार? द्वितीया तत्पुरुष समास. प्राप्त म्हणजे मराठीत प्राप्तच, जो पो- मिळवणं. पोहोचलेला आहे, मिळालेला आहे. हं. मिळालेला किंवा पोहोचलेला. रिच्ड, गेट, गॉट. ओके. अचीव्ड, अटेंड, सगळे शब्द आहेत त्याच्यासाठी. हा. उदाहरण बघा. मोक्ष प्राप्त पुल्लिंग. मोक्ष प्राप्ता, मोक्ष प्राप्ता मीरा. मोक्ष मो- प्राप्तम मित्रम. मग आता काय होणार? सगळीकडे मोक्ष. मोक्ष. मोक्षम मोक्ष. प्राप्त. अप्राप्त. कारण की प्राप्त पुल्लिंग आहे. प्राप्त. पुल्लिंग आहे. हा. हं. मोक्ष प्राप्ता प्राप्त. प्राप्ता आणि मोक्ष हं. मोक्ष प्राप्त प्राप्त. प्राप्त. आता मोक्ष प्राप्त, मोक्ष मिळालेला आहे असा, हे मी थोडक्यात सांगू शकतो का मोक्ष प्राप्त शब्दाने? सांगू शकतो. समासाचं काम काय? जे आपल्याला विस्ताराने सांगायला लागतं ते आपण थोडक्यात सांगत असतो. मग प्राप्त आपण, मग आता काही तुम्ही लिहू शकता. सुख प्राप्त उदाहरण. सुख प्राप्त, दुःख प्राप्त, सर ग्राम प्राप्त. धनप्राप्ता काहीही धनप्राप्तम असेल ना? काहीही लिहू शकता. हो. हो सर. ग्राम प्राप्त म्हणजे गावास मिळालेला. हो. दुःख प्राप्त दुःखास प्राप्त झालेला, दुःखास मिळालेला, दुःखास मिळालेला. सुख प्राप्त, अशा प्रकारे प्राप्त. मग श्रित आश्रय घेतलेला, अतीत पलीकडे गेलेला, प्राप्त प्रा- मिळालेला, पोहोचलेला. काय सगळे बनतायत हे? विशेषण. म्हणजे 7ही विशेष. विभक्त्यांमध्ये चालणार. मोक्ष प्राप्त असलेल्या रामामध्ये, मग मी म्हणणार मोक्ष प्राप्ते रामे. मोक्ष प्राप्त झालेल्या रामामध्ये, रामची झाली सप्तमी म्हणून मोक्ष प्राप्तची पण होणार सप्तमी. राम रामे, मोक्ष राम. प्राप्त मोक्ष प्राप्ते. चालतोय का 7ही विभक्त्यांमध्ये? मग तो जेंडर लिंगामुळे पण वेगवेगळा तो चालणार आहे. एवढं भरपूर झालं. श्रित अतीत प्राप्त. सूत्र आहे श्रितातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्न. ही तुम्ही इथे गेले, तुम्ही टाकलं सूत्रपाठ आणि तुम्ही फक्त श्रित लिहिलं, लगेच तुम्हाला सूत्र येऊन जाणार आहे. बघा, श्रितातीत गतित श्रितातीत पतित गतात्यस्त प्राप्तापन्न ही दिले का? द्वितीया हो. आणि श्रितातीत. मग त्याच्यामध्ये काय काय त्याच्या व्याख्या पण केल्यात त्यांनी. बघा, श्रित म्हणजे काय, त्याची उदाहरणं पण दिलेत. बघा, गतः ग्रामम गतः, अत्यस्तः, सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत. जर तुम्हाला जास्त जिज्ञासा असेल तर त्या जिज्ञासेसाठी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. प्रत्येकाचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. नरकश्रितः, कष्टश्रितः, कांतारमतीतः, दुःखापन्नः, अत्यस्त प्राप्त, सगळ्यांची उदाहरणं दिलेली आहेत पुढचं पाहण्यासाठी. हा झाला द्वितीया
तत्पुरुष समास. आता आपण वळूया तृतीया तत्पुरुष समासाकडे. म्हणजे तृतीया तृतीया तत्पुरुष समास कधी कधी होणार आहे. तृतीया तत्पुरुष, आता मी शाळेमध्ये सुद्धा हे शिकवतोय, सध्या हेच चालू आहे, कालच हे शिकवलं मी. पण सूत्र म्हणजे एक एक शब्दाला धरून शिकवतो, तिथे वेळ असल्यामुळे. आता याच्यासाठी सूत्र आहे पूर्व सदृश समोनार्थ, पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण मिश्र लक्षणैहि. हे सूत्र आहे पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण लक्षणैहि. म्हणजे पूर्व शब्द आल्यानंतर बघा, पूर्व शब्द आल्यानंतर तृतीया, सदृश शब्द आल्यानंतर तृतीया. म्हणजे हे शब्द ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला दिसतील त्या त्या ठिकाणी काय होणार आहे, तृतीया तृतीय. तत्पुरुष समास होणार आहे. पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण मिश्र लक्षणैः पूर्व सदृश समोनार्थ कलह निपुण मिश्र लक्षणैः. बघा कसं म्हणायचं ते पण त्यांनी करून दिलेलं आहे. काय बोलायचं आता, ह्या एवढ्या टीका आहेत इथे, एवढ्या कॉमेंट्रीज आहेत, एवढ्या, म्हणजे या सूत्रावरती एवढ्या लोकांनी लिहिलेलं आहे. पूर्व सदृश सम असं जेवढे काही सूत्र असतील, 4000 सूत्र, त्या 4000 सूत्रांवरती वेगवेगळ्या विद्वान लोकांनी लिहिलेलं आहे. काय बोलायचं. चला ठीक आहे, तृतीय तत्पुरुष समास. आता तृतीय विभक्ती म्हणजे काय असतं मला थोडक्यात सांगा. तृतीय विभक्ती म्हणजे तुम्हाला माहितीये करण, एखादी क्रिया करण्याचं साधन, करण. जसं हाताने खातो, करण. मग ज्या ज्या ठिकाणी करण आहे त्या त्या ठिकाणी तृतीय तत्पुरुष होणार, आणि ज्या ज्या ठिकाणी त प्रत्यय आहे, हे ढोबळ नियम आहे बरं का, असं काही नाहीये जे तुम्हाला सांगतोय. त प्रत्यय आहे त्या त्या ठिकाणी. आता तुम्ही असं समजून घ्या, ज्या ज्या ठिकाणी तृतीय विभक्तीचा अर्थ लागतोय, उदाहरण तुम्हाला सांगतो कळेल, आणि मग त प्रत्यय असेल तरी पण तुम्हाला कळून जाईल. मग तृतीय तत्पुरुष म्हणजे ज्या ज्या ठिकाणी करण अर्थ हा लागतो त्या त्या ठिकाणी तत्पुरुष होणार आहे. उदाहरण बघा, बाण हतः. बघा, बाण हतः, किंवा हा बाण हतच घेऊया आपण. बाण म्हणजे आपला बाण, आणि हतः म्हणजे मेला. मग आता याचा अर्थ कसा होईल मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर, बाण हतः, बाण मेला. मग आपण मराठीत कसं बोलणार, बाणाने मेलेला. मग आता बाण काय झालं, मरण्याचं करण झालं, सात. किंवा इन्स्ट्रुमेंट झालं, साधन झालं, म्हणून त्याची कुठली विभक्ती होणार, तृतीया. तृतीया विभक्तीमुळे समास कुठला होणार, तृतीया तत्पुरुष समास. पुरुष तत्पुरुष. समास. बाणेन हतः, बाणेन हतः. अजून उदाहरण बघा, तर खड्ग हतः सारखंच उदाहरण होईल. नख भिन्न, नख भिन्न. भिन्न म्हणजे काय, छेदून टाकणं, छिन्न विछिन्न करणं. अच्छा. हा, भिन्न म्हणजे वेगळा नाही. आपण जे म्हणतो ना, तमश्चा ज्ञानजम भिन्नम, ते भिन्न आहे. अच्छा. हा म्हणजे छेदणं, तोडून टाकणं, नखाने तोडून टाकणं. आता नख भिन्न म्हणजे नख तोडणं. मग त्याचा अर्थ काय होईल, नख हे काय झालं, तोडण्याचं साधन झालं, आणि त्या करण साधनामुळे त्याची कुठली विभक्ती होणार, तृतीय. तृतीय. तृतीया. नखेन भिन्न. हम्म. बघा पुढे, अ समजा हरीने कोणाला तरी तारलं, त्रातः त्रायते म्हणजे रक्षण करणे.
मग हरी हा काय झाला? रक्षण करण्याच्या क्रियेचा कर्ता झाला. हरिणा त्रातः हरित्रातः, हरीच्या द्वारे रक्षण केल्या गेलेला तो हरित्रात. सोपं? इथपर्यंत सोपं? हम्म. हं? खरं तर पूर्व, सदृश, समोनार्थ, कलह, निपुण, मिश्र, श्लक्षणई हे सूत्र आहे. पण या ठिकाणी आपल्याला सोपं करून सांगतात. त्यातील काही बिंदू आता आपल्याला या ठिकाणी येत आहेत. तर उड सूत्र कसं समजणार? हा सूत्र कसं काय समजणार आपल्याला? तृतीयाचे सूत्र आहे ते. आपण त्या दृष्टीने शिकलेलोच नाहीये. हा, त्याच्यामुळं. जास्तीत जास्त तुम्हाला ही काशिका नावाची टीका आहे किंवा महाभाष्य आहे किंवा अच्छा. एक पुस्तक आहे, त्याचं ना हं. तुम्हाला ते पण शिकावं लागणार. जर तुम्हाला भविष्यामध्ये अगदी गमचं गच्छ काच झालं हे तुम्हाला जाणूनच घ्यायचंय, अच्छा. त्यावेळी तुम्हाला ते शिकावं लागणार. मग तुम्ही ते शिकत असताना तुम्हाला सूत्र वगैरे कसं बघायचं काय हे सगळं कळणार आहे. आपण सुरुवातीपासूनच त्या दृष्टीने शिकत नाहीये, पण ते शिकल्यानंतर जे कळणार आहे ते आपल्याला कळते, हे महत्वाचं आहे. म्हणून ओके. वारकरी शिक्षण संस्थेत काय बोलतात, तुम्ही गमचं गच्छ कसं झालं हे समजण्यासाठी 2 महिने लावा, किंवा गमचं गच्छ होतंय आणि ते मी गच्छती गच्छतः गच्छन्ती वापरू शकतो हे समजण्यासाठी 2 मिनिटं लावा. दोघांचं फळ एकच आहे. फक्त ओके. समजा एखादा तुम्हाला कोण विचारायला आला की सर हे सूत्र सांगा, तर तुम्ही त्याला सूत्र सांगू शकता. अच्छा. आणि जर कोणी सूत्र विचारलंच नाही तर सूत्राला जे सांगायचे ते तुम्ही त्याला सांगूच शकता. भले तुम्हाला ते हा. सूत्र सांगता येणार नाही, त्याची वृत्ती काय आहे ते सांगता येणार नाही, कोणी काय कारिका त्याच्यावरती काय लिहिली ते नाही सांगता येणार, पण सूत्राचा अर्थ काय ते सांगता येईल. जसं आता मी तुम्हाला सांगतोय, मला सूत्र कसं हं. सांगतात वगैरे नाही सांगता येणार, त्याचे मागं काय संबंध आहेत पुढे काय संबंध आहेत ते नाही सांगता येणार, पण त्या सूत्रातील शब्दांचा अर्थ काय आणि ते शब्द आल्यानंतर तृतीय विभक्ती होते एवढं तुम्हाला सांगता येईल, जेणेकरून हो. काम कुठेही थांबणार नाही. आता हे जे तिन्ही पण झालेत हे काय झालेत? कर्ण या अर्थामध्ये झालेले आहेत. मग आता पुढं हो. सांगतात ते उण. उण या अर्थामध्ये सुद्धा काय तृतीया विभक्ती होत असते. बघा इथे गेलेला ऊन पण तो दिसत पण नाही, तो असा तो ऊन आहे इथे. बघा उणार्थ. उणार्थ म्हणजे उण अर्थ. आता उण शब्द हा मराठीमध्ये आपण असल्यामुळे आपल्याला माहिती आहे ना. ऊन शब्द आपण ऐकलाय ना कधी? ऊन हो म्हणजे सर. गरम ना? हो. हा, ते ऊन, हे ऊन वेगळं. म्हणजे माझ्याकडे 5 रुपये उणे आहेत, 5 रुपये हा कमी. कमी. उण शब्दाचा अर्थ कमी, कमी. कमी या अर्थामध्ये. कमी. कमी. ठीक आहे. मग कमी या अर्थामधले उण शब्द किंवा कमी या अर्थाचं बोधन करणारे इतर शब्द आल्यानंतर काय होणार आहे? तृतीया तत्पुरुष समास होणार आहे. पुन्हा बोलतो, हं. आवाज आला मधी. ऊन या ऊन हा शब्द किंवा ऊन या अर्थाला एक्सप्रेस करणारे इतर शब्द, उन्हासारखे शब्द आले तर काय होणार? तृतीया तत्पुरुष होणार. बघा आता उदाहरण त्यांनी जे दिलेलं आहे, अ हम्म, त्यांनी उदाहरण दिलेलं आहे माशोण. माशोण इथे दिलेलं आहे, तर मला उन्हाचं का आठवत नाहीये. बघा माशोणम. पंचोन आहे बरं का, पण तुम्हाला ते परत विभक्ती सांगा. पंचोन कुठं ऐकलंय का आपण? पंचोन टाइम, आपण टाइम नाही शिकलेलं नाही नाही. का? हो, शिकलेलं की टाइम या क्लासमध्ये हा, नाही, पण टाइम शिकलो. जो हा मग त्याच्यामध्ये गेलो होतं का? पंचोन, पंचोन पंचवादनम, 5 कमी. मग आता हे पाच कसं कमी. होणार? पंचभिः पुनः.
सोपं करूया. रामो न रामोण काय येणार? रामेण उन रामोण रामेण उन. आता इथं काय होतंय? अ च्या पुढे उ येतोय उणचा. त्याच्यामुळे दोघांची संधी होऊन ओ होतोय. आश्चर्य करायचं काय नाही. पंचोन म्हणजे पंच आणि ऊन दोन एकत्र येऊन झालं पंचोन. राम आणि ऊन दोन एकत्र येऊन झालं रामून. ठीक आहे. म्हणजे रामाने कमी. पंचभी ऊन पाचने कमी. मग ज्या ज्या ठिकाणी कमी उण हा शब्द येईल त्या त्या ठिकाणी तत्पुरुष समास होणार आहे. त्यातल्या त्यात उण सारखे जे दुसरे शब्द आहेत, फॉर एक्झाम्पल शून्य. शून्य शून्य म्हणजे सुद्धा काय? कमीच आहे का नाही? हो किंवा नाही? हो सर. हो. हा. ज्ञान शून्य ह म्हणजे ज्याच्याकडे काय ज्ञानाची कमी आहे. बरोबर. मग आता समास कसा होणार हो. याचा? ज्ञानेन आणि शून्य. शून्य. आता हे स्त्रीलिंगामध्ये म्हणू शकतो का मी? ज्ञान हो. शून्य शून्य शून्य. आणि ज्ञान शून्य. शून्य शून्य. नेम. बरं, आता हे सातही तिन्ही विभक्त्यांमध्ये चालू लिंगात. शकतं का? हो हो. सर. हा. हो. म्हणजे ज्ञानशून्याला, ज्ञानशून्यासोबत, ज्ञानशून्यासाठी, ज्ञानशून्यापासून, ज्ञानशून्याचा, ज्ञानशून्यामध्ये. मग तुम्ही याला काही लावा, राम लावा, कुठलंही पुल्लिंग लावा, तेच स्त्रीलिंगामध्ये पण चालेल. मग हो. आता उण किंवा उणचे अर्थ सांगणारे शब्द जे जे आहेत त्यांना काय होणार आहे? तृतीया तत्पुरुष समास होणार आहे. अजून हो. एक उणता सांगणारा शब्द म्हणजे हीन. हम्म. हीन 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 म्हणजे सुद्धा हीन म्हणजे काय? कमीच. कमी. बरोबर. हा. शून्य कमी म्हणजे लेखन. पण कमीता. न्यूनता. न्यूनता. हीन म्हणजे सुद्धा काय? कमी. मग आता मी समजा मला म्हणायचंय विद्याहीन. विद्याहीन कसं होणार? विद्या शब्दाची तृतीया विद्यया आणि विद्या. हीनः म्हणजे विद्येने कमी असणारा. भाग्यहीन. भाग्येन हीनः कर्तृत्वहीन. कर्तृत्वाने कमी असणारा. मग स्त्रीलिंगामध्ये भाग्यहीन, नपुंसकलिंगामध्ये भाग्यहीन. भाग्यहीनम. आता हीन हा शब्द काय करतो? न्यूनता दाखवतो, काहीतरी कमी दाखवतो. म्हणून त्यांच्यामध्ये कुठली होणार आहे? तृतीया विभक्ती होणार या. आहे. आणि तृतीया विभक्ती होते म्हणून मी त्याला काय म्हणतो? तृतीया तत्पुरुष तत्पुरुष समास. समास. ठीक आहे. मग तुम्ही कुठलंही वाक्य म्हणू शकता. विद्याहीनः रामः आश्रमम गच्छति. विद्या नसणारा राम काय जातो? आश्रमास जातो. पुढे सांगतात सदृशः. सदृशः म्हणजे सारखा. सारखा. ठीक आहे. आपण काय म्हणतो? सदृश. सदृशच म्हणतो मराठीमध्ये पण. पण जरा शुद्ध मराठीमध्ये होतं सारखा. बघा, रामसदृशः. रामसदृशः बालकः धावती. रामसदृश रामासारखा. मग आता सदृश शब्द आल्यामुळे कोणती विभक्ती होणार? तृतीय. तृतीया. तृतीया. रामेण सदृश. तसंच तुम्ही अजून एक शब्द डोक्यात ठेवा, सम. रामसमः म्हणजे रामेण समः. कवी सदृश. सांगा बघू. कवी शब्दाची तृतीया. कवीना. तृतीया. कवीना. सदृश. हो देवा.
कविना सदृशः किंवा कविना समः. मग आता हे काय झालं? आपल्याला सम किंवा सारखा शब्द आल्यानंतर तृतीय तत्पुरुष झालेला पाहायला मिळतो. मग सम आणि सारखा या शब्दांच्या सारखे जरी शब्द असले, उदाहरणार्थ तुल्य, तुल्य, तुल्यचा अर्थ काय होतो? सम किंवा समानच सारखा किंवा समान, समानच समान अर्थ होतो. मग सदृश, सम किंवा त्यांच्या सारखे इतर शब्द. म्यूट करा, म्यूट करा. तुल्य. मग मात्रा तुल्य, माता तुल्य, आई सारखी, सॉरी, मातृतुल्य, कारण की समास करताना आपण मूळ शब्द घेतो. मातृतुल्य, आई सारखी, मात्रा तुल्य. पितृतुल्य, म्हणून बघा मराठीत सुद्धा वापरतात मातृतुल्य, पितृतुल्य हे सगळे हो. शब्द. पित्रा, पित्रा काय येतं? कारण की तृतीय विभक्ती असल्यामुळे. तुल्य. बर, उण आपण पाहिलंच आहे. पंचोन, पंचविहून, एकोन, एकोन काय होणार? मराठीमध्ये पण आहे 59. एकोन हो. म्हणजे 19, 59. एकेन उन, एक कमी 60 एक कमी एक 20 कमी. ओके, तुल्य. एवढंच पाहूया, बाकीचं उद्या पाहूया. उद्या म्हणजे परवा. चालेल सर. विद्याहीन तिथे नेत्रहीन पण होऊ शकेल ना? काहीही नेत्रहीन, नेत्रहीना, ते नेत्रही पण होऊ शकतं. नेत्र